अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे तरुण आणि तरुणी हे आझाद मैदानावर बसले आहेत, उपोषण चाललंय। या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आपण तयार केला। देशामध्ये केवळ 2 कायदे आरक्षणाचे 50% वरचे हे माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवले। त्यातला एक कायदा हा महाराष्ट्राचा कायदा आहे की ज्या कायद्याला माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवलं। पण या 2 कायद्यापैकी तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला, घटनापीठाकडे गेला, कुठली स्थगिती आली नाही। महाराष्ट्राचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयात गेला, मी जसं काल सांगितलं 2 हिअरिंग आमच्या काळात झाले, कुठली स्थगिती आली नाही। परंतु अध्यक्ष महोदय, त्यानंतर मात्र तो घटनापीठाकडे जात असताना त्याच्यावर स्थगिती आली आणि अनेक प्रश्न तयार झाले। अध्यक्ष महोदय, खरं तर इथे जे जवळजवळ 2400 ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, जे सिलेक्ट झाले आहेत, असे जे मराठा तरुण तरुणी बसले आहेत, यांना आज तिथे बसायची वेळ केवळ सरकारमुळे आली। तुम्हाला कोर्टाने विचारलं नव्हतं, तुम्ही स्वतः कोर्टामध्ये GR दाखवला आणि सांगितलं आम्ही भरती करायची नाही, असा GR काढून टाकलेला आहे। कोर्टाने त्याची नोंद घेतली। त्यावेळी हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही ज्यांची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांना घेणार आहोत, त्याच्या पलीकडची भरती आम्ही करणार नाही आहोत। पण आ बैल मुझे मार कशाला म्हणतात, तशा प्रकारे पहिल्याच हिअरिंगला कोर्टाने न विचारता अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आणि त्यामुळे आज ज्यांची प्रोसेस पूर्ण झाली असे मराठा समाजाचे विद्यार्थी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही। आज अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आंदोलनं पाहिली। आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले, आंदोलनही बघितले, पण कधी कोणाला अटक नाही झाली, कोणाला घर मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका, अशा प्रकारे नाही झाला। अध्यक्ष महोदय, आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येतं, त्यांना अटक करण्यात येते, त्यांनी मुंबईकडे यायचं नाही असे आदेश काढलेले आहेत। काय कारण आहे? आपले नागरिक चर्चा करू ना त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं समजून घेऊ, आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू, पण आंदोलनच करायचं नाही, अशा प्रकारची जी अवस्था या ठिकाणी निर्माण होते, यातनं खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय एक मोठा संताप हा तयार होताना दिसतोय। राज्यामध्ये सध्या जो संवेदनशील विषय आहे तो म्हणजे आरक्षणाचा। मराठा आरक्षणाची लढाई ही आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबाबत आता जो काही निकाल लागेल तो लागेल। पण मी एक आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की गेल्या वेळेला जेव्हा आपण हा सर्वांनी मिळून निर्णय घेतला तेव्हा आपण सगळे एकत्र होतो। उच्च न्यायालयामध्ये आपण ती केस जिंकलो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात काही जण गेल्यानंतर आपण जी वकिलांची फौज उभी केली होती ती जशीच्या तशी ठेवलेली आहे। त्याच्यात कुठेही फरक केलेला नाही, बदल केलेला नाही, भूमिकेत बदल केलेला नाही ना। आपण जे AG नेमलेले आहेत त्यांच्यात सुद्धा आम्ही त्यांचाही कुठे बदल केलेला नाही ना। वकील बदलले ना भूमिका बदलली, काही बदललेलं नाही। वेळोवेळी विविध ज्या काही त्यांच्या संस्था किंबहुना संघटना आहेत त्यांच्याबरोबर चर्चा चालू असते। माननीय अशोकराव तर किती वेळ त्या वकील महोदयांबरोबर विचार विमर्श करत असतात कल्पना नाही, पण खूपदा चाललेलं असतं, आम्ही पण त्यांच्यामध्ये सहभागी होतो। सर्वानुमते आपण ही लढाई तिथे लढतो आहोत आणि मला खात्री आहे की ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना ती जिंकावी अशी माझी इच्छा आहे, माझी प्रार्थना आहे। अध्यक्ष महोदय, आपण बघा, आज एकीकडे मराठा समाजाच्या संदर्भातला हा विषय, दुसरीकडे OBC समाजाच्या संदर्भात देखील एक संभ्रम तयार झालाय। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या सरकारनं निसंदिग्धपणे सांगण्याची आवश्यकता आहे, OBC आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी केलं जाणार नाही।
हे निसक्तपणे सांगण्याची आवश्यकता आहे. आणि मंत्र्यांनी हे मंत्रिमंडळात मांडण्याची आवश्यकता आहे. बाहेर का बोलता, बाहेर का मोर्चे काढता? स्पष्टपणे मंत्रिमंडळाचा ठराव घ्या की ओबीसीच्या आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही. आज अध्यक्ष महोदय, एक गोष्ट या सरकारने निसंदिग्धपणे सांगितली पाहिजे आणि आपल्या मंत्र्यांना पहिले सांगितली पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी अध्यक्ष महोदय, ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही. आणि आमची भूमिका पक्की आहे, ओबीसी आरक्षणात जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही ते मान्य करणार नाही. ही आमची भूमिका अध्यक्ष महोदय. मध्येच एक कोणी टुमणं काढलंय, कुठून काढलं, कोणाच्या डोक्यातनं किंवा सडक्या डोक्यातनं निघालं मला माहिती नाहीये. पण इतर समाजाचं आरक्षण ते कमी करणार का? ओबीसीचं आरक्षण कमी करणार का? त्यांच्यामध्ये हे घुसवणार का? तर मी आज या सभागृहात अत्यंत जबाबदारीने ठामपणे सांगतो आहे की मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या कोणत्याही समाजाचं एक कण सुद्धा आम्ही काही काढून घेणार नाही. आणि हे मी बोललो, हे रेकॉर्डवरती आहे, तरी मी पुन्हा सांगतो की हे रेकॉर्डवरती घ्या, की जेणेकरून जे कोणी समाज विघातक शक्ती आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष लावण्याचा किंवा आग लावण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांच्या आगीवरती आता आपल्याला पाणी टाकावंच लागेल. आणि आपण नाही टाकलं तर महाराष्ट्रातली जनता हे टाकल्याशिवाय राहणार नाही. आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की विरोधकांनी आमचं पुस्तक वाचलं पाहिजे, आम्ही काय केलंय. तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपल्याला वाचावंच लागतं, ऐकावंच लागतं. त्यामुळे हे जे पुस्तक आहे ना अध्यक्ष महोदय, हे पूर्ण वाचलं. अध्यक्ष महोदय, पुस्तकाचं नाव खूप छान आहे, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. पण ज्यावेळेस हे पुस्तक मी वाचलं की महाराष्ट्र थांबला नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे काय, मला हे लक्षात आलं की याचा अर्थ असा आहे, घोषणा थांबणार नाही आणि अंमलबजावणी होणार नाही. माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा काही आमचं पुस्तक वाचन केलं. गेल्या 5 वर्षामध्ये कुंडल्या बघत होते, अनेकांच्या कुंडल्या आपल्याकडे होत्या. आम्हाला वाटलं कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचायला लागले, अहवाल वाचायला लागले, आनंद आहे. मुहूर्त काढत होते, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. ते काय पडत नाही, कारण कुंडल्या कोणी बदलू शकत नाही. वाचणारा जसा असतो त्याच्याप्रमाणे त्याचा तो असतो. पण अध्यक्ष महोदय, कोरोनाच्या संदर्भात देखील आज खरं तर आपण बघितलं असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे बळी गेले. आज देशामध्ये 35 ते 40% बळी एकट्या महाराष्ट्रातले आहेत अध्यक्ष महोदय. सर्वात जास्त मृत्यू 50,000 लोक कशाला म्हणतात, शब्द चुकीचा आहे, पण किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते या ठिकाणी. आणि आज आपण सांगतो आम्ही कोरोना आटोक्यात आणतो, तुम्ही कुठनं आणता आटोक्यात? हे 50,000 लोक मेले आहेत अध्यक्ष महोदय. देशात आजही जेव्हा देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय, परवाच आपण बघा ICMRचं संपूर्ण पोर्टल, आता ज्यावेळेस मृत्यूची संख्या कमी आहे त्यातही सगळ्यात जास्त मृत्यू आपल्यात आजही. म्हणजे आपले कधी 17 होत आहेत, 60 होत आहेत, 70 ते सगळ्यात जास्त आपल्यात महाराष्ट्रातले आहेत. अध्यक्ष महोदय, कुठेतरी या संदर्भात आम्ही ऑडिट करणार आहोत की नाही? करोनाचा धोका टळलेला नाही. आता साधारणतः तो थोडंसं कमी आलं, हे खरं आहे. त्याचं श्रेय द्यायचं, न्याय द्यायचं, हे काही श्रेय घेण्याची जागा नाहीये, किंबहुना श्रेय घेण्याचं ही वेळ नाहीये. पण निदान आरोप करताना एक गोष्ट तरी जी WHO दिसली, वॉशिंग्टन पोस्ट ह्या न्यूजपेपरला दिसली, ती आपल्याला दिसू शकली नाही, याचं मला वाईट वाटतं. धारावी मॉडेल, ज्याचं कौतुक जगाच्या पातळीवरती केलं गेलं, जागतिक पातळीवरती, कुठेही आज सुद्धा आपल्याकडे औषधं नाही, लस कधी येणार माहिती नाही. गेल्या महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनवरती एक प्रेझेंटेशन दिलं गेलं आणि त्याचा शेवट वॅक्सिन कधी येणार, ते कसं राहायचं, विकत देणार का फुकट देणार, याबद्दल काही सांगितलं गेलेलं नाही. प्रेझेंटेशन कसलं होतं हे त्याच्यामुळे आम्हाला काय कळलंच नाही. कारण थोडक्यामध्ये काय की पूर्ण रामायण सांगितल्यानंतर रामाची सीता कोण हेच सांगितलं गेलं नसेल तर त्या प्रेझेंटेशनचा अर्थ काय होता, कशासाठी घेतलं गेलं प्रेझेंटेशन. त्याच्यामुळे वॅक्सिनचा अजून पत्ता नाहीये, औषधाचा कुठे ठाव ठिकाणा नाहीये. आहे ती एकच गोष्ट, मास्क लावणं, अंतर ठेवणं, हात धुत राहणं. हात धुवून मागे लागायचं नाही लागायचं की हात न धुता लागायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ना आम्ही तर धुतोच,
आम्ही हात धुतो आणि जाऊ दे, पुन्हा तुम्ही म्हणाल अघोषित आणीबाणी आहे. तर याच्यामध्ये मी प्रामाणिकपणाने सांगतो की आपण ही लढाई लढतो आहोत. आणि मगाशी जो मुद्दा सांगत होतो की आता जरी हा कर थोडा खाली आला असला तरी पाश्चिमात्य देशामध्ये पुन्हा करोनाने उसळी मारलेली आहे. आणि हे मुनगंटीवारजी, हे कोणी माझ्या कानात सांगितलं नाही, करोना कानात नाही बोलत, तो नाकात बोलतो. नाही, कारण तो नाक, डोळे आणि तोंड याच्या माध्यमातून जातो, कानातून नाही जात. त्याच्यामुळे काल आपण जे बोलत की करोना की कानात सांगितलं का, कानात नाही, आपण तोंडावर मास्क लावतो, कानावर नाही लावत. तर तिथे तो आकडा वाढलेला आहे. आणि तो वाढल्यानंतर तिथली जी काही परिस्थिती आहे ती फार बिकट आहे. आणि आता ती पुन्हा इकडे येऊ नये, होऊ नये, ह्याची आपण खूप दक्षता घेतो आहोत. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आरोग्यमंत्रीजींनी सांगितलं असेल, आपण जी मध्ये मोहीम राबवली, माझे कुटुंब माझी जबाबदारी, जर मी चुकत नसेन तर संपूर्ण देशात अशी मोहीम राबवणारं आपलं एकमेव असेल किंवा पहिलं राज्य आहे. ज्याची माहिती मी गेल्या अधिवेशनात आपल्याला दिली होती. साधारणतः त्याचा कालावधी एक पहिले 15 दिवस, मध्ये एक गॅप घेऊन पुन्हा 15 दिवस आपण केली. आणि त्यातून 2-3 गोष्टी आपण साधल्या. एक तर घराघरामध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या आरोग्याची चौकशी केली, आवश्यकतेनुसार तपासणी केली आणि जनजागृती केली. आणि त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की आपल्या महाराष्ट्राचा एक आरोग्याचा नकाशा हा आता साधारणतः आपल्याकडे तयार झाला. कोणत्या विभागामध्ये सहव्याधी असलेले नागरिक किती आहेत, कोणाला काय सहव्याधी आहेत, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला काय आहे, ह्याचा एक आढावा आपल्याला तयार झाला. आणि त्यांच्याकडे आपण सुरुवातीचा काही काळ एक व्यवस्थित लक्ष दिलं. ह्या कोविडच्या प्रादुर्भावामध्ये कोण सहज संसर्गित होऊ शकतं, ऑक्सिजन लेवल काय आहे, इतर व्याधी काय आहेत, त्याच्याप्रमाणे नक्कीच आपण काही जणांचे जीव हे वाचू शकलेलो आहोत. दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आहे ती काय आपण काही लपवलेली नाहीये. किंबहुना ती लपवलेली नसल्यामुळेच इतर राज्यांपेक्षा जास्त तर नाही ना, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण पहिल्या दिवसापासून आपल्या सूचना होत्या की याच्यामध्ये काही लपवायचं नाही. आपल्याला यातून जर बाहेर पडायचं असेल तर जे सत्य आहे ते सत्य हे जगासमोर ठेवलं गेलंच पाहिजे. आणि ते सत्य आपण जगासमोर ठेवतो आहोत. कालही ठेवलं, आजही ठेवतो आणि उद्या सुद्धा ठेवणार आहोत. कुठेही किती बाधित झालेत याच्यामध्ये अगदी काही वेळेला असं होतं की रुग्ण आल्या एकतर काही अजूनही काही ठिकाणी रुग्ण उशिरा येतात, आल्यानंतर त्यांच्यामध्ये सहव्याधी असतात आणि त्या म्हणजे डायबिटीज असतो. कारण सगळ्यांना आता कल्पना आहे की हा व्हायरस प्रत्यक्ष बळी घेण्यापेक्षा इतर कोमॉर्बिडिटी असते त्याला तो वाढवतो. मग मृत्यूचं कारण काय, तर डायबिटीस, हेवी डायबिटीस, कार्डियक फेल्युअर, ह्या बरोबरीने जर नंतर त्याचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला तरी अंडरलाईन कोविड आपण हे नोंद करतो. कुठेही त्याला आपण टाळत नाही, कुठेही टाळत नाहीये. आरे मध्ये कारशेड तयार करण्याच्या संदर्भातला निर्णय आमच्या सरकारने घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भात हायकोर्टात याचिका झाली. हायकोर्टाने अध्यक्ष महोदय याचिका फेटाळली, ग्रीन ट्रायब्युनलने फेटाळली, सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आणि फेटाळताना एक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन नमूद केलं आहे. काय ऑब्झर्वेशन आहे, झाडं तोडायला कोणालाच आवडत नाही, पण त्यात ऑब्झर्वेशन असं आहे की आरेमध्ये जेवढी झाडं तोडली किंवा जी तेव्हा तोडली जाणार होती, हे सगळी झाडं कशाला आपल्याला हवी आहेत, कार्बन सिक्वेस्ट्रेशन करता. कारण ती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. ही सगळी झाडं मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करणार आहेत तेवढं 80 दिवसाच्या मेट्रोच्या प्रवासात होतं. हा जो अहवाल आहे तो अहवाल नमूद केलेला आहे, तो नमूद केलेला अध्यक्ष महोदय. आणि आपण त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर 100 कोटी रुपये खर्च केले आणि त्यानंतर आपण कांजूरमार्गच्या जागेवर त्या ठिकाणी चाललो होतो. त्यानंतर आता मला सांगा, मला या ठिकाणी खात्रीने सांगा की आम्ही आरेमध्ये एक पोल देखील लावणार नाही अशी भूमिका आहे का? नाही आहे. कारण लाईन 6 वर जर जायचं असेल, आणि मी म्हणत नाही, हा सौनिक कमिटीचा रिपोर्ट आहे, माझं सोडून द्या, ही सौनिक कमिटी मी तयार केली नव्हती. आणि केवळ सौनिक त्याच्यामध्ये नाही आहेत, 2-3 सेक्रेटरी आहे आणि फॉरेस्टचे देखील
का PCC वगैरे काय म्हणतात सुधीर जे काय प्रमुख असतील ते याच्यामध्ये आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय की कांजूरमार्गला नेल्यामुळे किती नुकसान होणार आहे. आणि त्यांनी एकूण कॅल्क्युलेशन केलं ते तर भयानक आहे. 5,000 कोटी रुपयाच्या वर आहे. कारण अध्यक्ष महोदय 4 वर्षांनी डिले होणार. एखादी बाब न्यायप्रविष्ट कधी असते ज्यावेळेस ती ऍडमिट झाली असते. ही ऍडमिट नाही झाली. इट इज आर्ग्यूड फॉर ऍडमिशन. अजून केस ऍडमिट केली नाही. ऍडमिशन स्टेजवरच ते फायनल ऑर्डर करतायत. त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ट नाही. माननीय विरोधी पक्षनेते बोलत असताना तो कोर्टाचा मुद्दा निघाला कांजूरच्या बाबतचा. मग आपण तो एक रिपोर्ट दाखवला सौनिक समितीचा. तशा माझ्याकडे काही पत्र आहेत की ज्या कागदपत्रांवरती आपलं तेव्हा मंत्रिमंडळ होतं तेव्हाच्या मंत्र्यांचे काही सह्यांचे कागद आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत. मी त्याच्यावर आत्ता काही भाष्य करणार नाहीये. आत्ता काही भाष्य करणार नाही कारण कोर्टामध्ये तो विषय चालू आहे. ऍडमिट आहे का काय आहे कल्पना नाहीये. आता दवाखान्यात गेल्यानंतर पटकन पेशंट ऍडमिट झाले की नाही माहिती नाही, पण गेलाय ना दवाखान्यात, तपासणी सुरू आहे. मग तपासणी सुरू असताना ऍडमिट केला नाही म्हणून वाटेल ते औषध द्या आणि वाटेल ते करा असं आपण नाही बोलू शकत. बोलायला नाही पाहिजे. दवाखान्यात गेलाय, डॉक्टरकडे गेलाय, हॉस्पिटलमध्ये गेलाय, ऍडमिट करून घ्यायचं की नाही, इलाज करायचे की नाही हे डॉक्टरला ठरवू द्या. बाहेर उभं राहून आपण बोंबलत बसलो की हा काय, हा खोटा, याला ऍडमिट करू नका, असं हे नाही होऊ शकत. असं नाही होता कामा. म्हणून हा कोर्टामध्ये विषय आहे. कोर्टामध्ये विषय गेल्यानंतर त्याच्यावरती जो काही निकाल लागायचा तो लागेल. पण हे असे जे काही प्रोजेक्ट असतात ह्याच्यामध्ये तुझं माझं खेचाखेची न करता ज्या कोर्टाचा उल्लेख आपण केला त्याच कोर्टाचं काल परवाचं एक भाष्य आहे की मालकी कोणाची ह्याच्यापेक्षा प्रोजेक्ट कोणासाठी आहे ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. मालकी राज्याची आहे का? आहेच. मी तर म्हणेन जे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यावरती पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. आणि हे करताना प्रोजेक्ट म्हटल्यानंतर विरोध होतो, आक्षेप घेतले जातात, आंदोलनं होतात, पोटबाजी होते. त्याच्यातून मार्ग काढत आपल्याला पुढे जावं लागतं. जसं समृद्धी महामार्गाच्या वेळेला सुद्धा आक्षेप घेतले गेलेच होते. त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढला. काही ठिकाणी मोबदला द्यावा लागला, काही ठिकाणी मार्ग बदलून द्यावा लागला. तर हे करावं लागतं. आता वाढवण बंदर विरोध असताना सुद्धा केंद्र ते लागतंय की नाही लागत. हा प्रश्न काही माझ्या आणि तुमच्या इब्रतीचा इज्जतीचा प्रश्न नाहीये. हो, हे खरं आहे की रात्री झाडं कापल्यामुळे तुम्ही नाराज झालात. मला माहिती आहे की रात्री झाडं कापल्यामुळे तुम्ही नाराज झालात. पण तुमच्या समितीने दिलेला रिपोर्ट आहे आणि या रिपोर्ट नंतर दुसरा कुठलाही रिपोर्ट नाही आहे. आणि इतका एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट दिलेला आहे की हे मेट्रो कारशेड हे आरेत का झालं पाहिजे आणि ते तिकडे का होऊ नये हा एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट तुमच्या कमिटीचा आहे. आणि तरी देखील अध्यक्ष महोदय जर या ठिकाणी अशा प्रकारचे परत कोर्टात आपली बेबरू होऊनच राहिली आहे. आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं आम्ही काय तुमचे दुश्मन नाही आहोत, आपल्याला सगळ्यांना मुंबईकरांकरता काम करायचं आहे. पण अध्यक्ष महोदय कधी कधी आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली म्हणून त्या संदर्भातला सूड दुसऱ्यावर उगवू नका. तो मुंबईवर उगवू नका. बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणी मागणी केली होती? बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून मागणी झाली होती. कोणाच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन? मुंबईच्या फायद्यासाठी आहे. मुंबईची मोक्याची जागा तिची किंमत किती होऊ शकते, पण त्याच्यापेक्षा त्याचा वापर हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अधिक करता आला असता. ती ऐन मोक्याची जागा आपण बुलेट ट्रेनसाठी दिली. कोणी मागितली? आपल्याला किती स्टेशन मिळणार? बुलेट ट्रेनची 4, बाकीची जाणार परराज्यामध्ये. बरं, मुंबईतून किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार? अहमदाबादवरनं किती येणार? मग ही मी जर का आता अडून बसलो नाही, मी माझ्या मुंबईची जागा आहे, मी इकडेच करतो कारशेड, बोलायचं तो बोलू शकतो. पण हे जे काय आहे उगाच मुंबईकरांच्या हिताच्या आड किंवा हितामध्ये मी तर म्हणेन मिठागराचा खडा टाकू नका. मिठाचा खडा टाकला जातो, आता मिठागराचा खडा टाकला जात आहे. म्हणजे अख्खच्या अख्खं मिठागर टाकतायत, संपूर्ण नासून टाकायचं. केवळ आपल्यासाठी नाहीये हे. आम्ही जे काही करतो आहोत आणि तुम्ही सुद्धा जे काही करत आलात, तुम्ही सुद्धा विरोधी पक्षात आहात, आम्ही सत्तेमध्ये आहोत, तरी आपली जबाबदारी आहे की राज्याच्या हिताच्या आड आपलं राजकारण येता कामा नये. ज्याप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये आरेचं जंगल वाढवलं असं जगाच्या इतिहासात कुठेही नाही. जंगलामध्ये शहरं वसली असतील पण शहरामध्ये जंगल आणि जिथे वाईल्ड लाईफ आहे अशा ठिकाणी आम्ही जंगल वाढवतो आहोत. इकडे सुद्धा
ठीक आहे, आरे कारशेडची जागा आम्ही कांजूरला नेल्यानंतर त्याचे फायदे किती होणार आहेत की जे भविष्यात आपल्याला उपयोगी पडत आहेत, किती पैसे लागणार. मग आता सुद्धा मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती ही कालांतराने सगळ्यांसमोर येईल की खर्च किती ठरला होता आणि मान्यता न घेता किती पैसे वाढले ही सुद्धा माहिती येणार आहे. ही सुद्धा माहिती येईल, किती मान्यता न घेता पैसे किती वाढले येईल ना माहिती. पण म्हणून प्रोजेक्ट अडवून ठेवायचा का, असं नाही चालणार. जर आपल्या राज्याच्या हिताचं असेल, मुंबईच्या हिताचं असेल, पर्यावरण जसंच्या तसं ठेवून जर आपण विकास करत असू तर त्याला मला असं वाटतं हे आपल्या सरकारचं, आमच्या सरकारचं प्राधान्य आहे आणि ते असंच असणार, असंच असणार. आपण बघा, एकीकडे केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध चाललाय. महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस हे केंद्राने कृषी कायदे तयार केले आणि अध्यादेश निघाले, हे अध्यादेश लागू करणारं पहिलं राज्य कुठलं होतं? ते महाराष्ट्र राज्य होतं. आपण 10 ऑगस्टलाच अधिसूचना काढली, आपण 10 ऑगस्टला पत्र इश्यू केलं, पत्राची कॉपी आहे आणि त्या कॉपीमध्ये महाराष्ट्राचं सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांकरता फायद्याचे कायदे आहेत आणि त्याच्यामुळे याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण आलं आणि राजकारण आल्यानंतर मग आपण त्याला स्थगिती दिली आणि त्याच्यावर मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली. आता किती गंभीर आहोत आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात. 30 सप्टेंबरला मंत्रिमंडळात त्या संदर्भातली चर्चा झाली होती. 4 नोव्हेंबरला समितीचं गठन झालं. अध्यक्ष महोदय, एकही बैठक शेतकऱ्यांच्या संदर्भात जी समिती मंत्रिमंडळाची तयार केली त्याला फुरसतच मिळाली नाही. एकही बैठक त्याची झालेली नाही. शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल बोललात थोरात साहेब, आपण चांगलं सांगितलं की देवेंद्रजींनी आता दिल्लीत जायला पाहिजे. सगळ्यांची तीच इच्छा आहे, खास करून मुनगंटीवारांची तर आहेच आहे. कारण तो देशाचा विचार करतात, मोठा विचार करतात, ते मोठा विचार करतात. मी चांगलं बोलतो तुमच्याबद्दल, मोठा विचार करतात. तुम्ही आमच्या मित्राच्या मागे का लागलात? आमचे मित्र आहेत त्यांच्या मागे नको लागा. या तुम्ही इकडेच थांबा. बर, हा, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना ठीक आहे ना, आपण त्याच्यावरती आम्ही सुद्धा चर्चा विनिमय सगळं करतो आहोत. परंतु शेतकऱ्यांचे मुद्दे मांडताना शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं, शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवणं, त्यांना चीन पाकिस्तानवरून मदत मिळते असं बोलणं, हे आपल्या संस्कृतीत बसतं का, हा सुद्धा विचार केला पाहिजे. अर्णब गोस्वामी असतील किंवा कंगना रनावत असतील यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आणि मी विरोधी पक्ष नेता म्हणून रेकॉर्डवर सांगतो की आमची ही अपेक्षा ही आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा कोणी योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख हा योग्यच केला पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. नाही, विरोधी पक्ष नेत्याचा उल्लेख कसाही केला तरी विरोधी पक्ष नेता सक्षम आहे, काही चिंता करायचं कारण नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या राज्यात कायद्याने उत्तर द्यायचं असतं. कायद्याच्या राज्याचं, आपण कायद्याचं राज्य म्हणतो म्हणजे काय, तर एखाद्याने चूक केली तर कायद्यामध्ये जे असेल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जसं कोणी चुकीचं बोललं, डिफेमेशनची केस केली जाऊ शकते. पण अध्यक्ष महोदय, आमच्या विरुद्ध बोललं तर पोलिसाचा वापर करू. म्हणजे आज तर असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर या सरकारच्या विरुद्ध एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत. मी पुन्हा सांगतो, पुन्हा सन्माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय मुख्यमंत्री किंवा सन्माननीय आदित्य ठाकरेजी यांच्याबद्दल अर्णव गोस्वामी जे बोलले ते मला मान्य नाही. ते चुकीचं आहे असं बोलण्याचा अधिकार नाही, बिलकुल नाही. हो साहेब, असं आहे, फरक काय असतो सांगतो. या अर्णव गोस्वामींनी माझ्या विरुद्ध चालवलं होतं ट्रायल, 3दा चालवला. एकदा तर मी अमेरिकेत असताना मला माझ्या मागे एवढे कॅमेरे लावले, मी तिथे इन्व्हेस्टरची मीट घेत होतो आणि तिथे ते कॅमेरे दुसराच काम करत होते. पण याचा अर्थ मी भारतात येऊन त्यांना जेलमध्ये नाही टाकलं. भारतात येऊन त्यांना उत्तर दिलं त्यांना. अघोषित आणीबाणी, अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी याच्यावरती मला असं वाटतं बोललंच पाहिजे. सरकारवरती जो टीका करेल तो तुरुंगात जाईल, ठीक आहे. पण जो तुमच्या आवडीचा असेल
त्याच्यावरती हक्कभंग आणेल त्याला काय तुम्ही ईडी मागे लावणार? आणि केवळ त्याच्याच वरती नाहीये तर त्याला केवळ ते कमी पडते म्हणून म्हणजे आता प्रताप आहेत, प्रतापला ईडी, त्यांच्या मुलांना ईडी, त्यांनी त्यांच्यावरती संरक्षण घेतलं त्याच्या दुसऱ्या भावाला मुळे, तरी आता नातू नाही झाल्यानंतर त्या नातूच्या मागे ईडी लावतील किंवा आधीच समन्स देऊन ठेवतील, नातू झाल्याबरोबर तुम्ही पहिला इकडे आमच्याकडे घेऊन या. हे काय? ही विकृती आहे, ही विकृती, हे विकृत राजकारण आहे, हे विकृती आहे. आणि असं राजकारण आम्ही करत नाही. या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये थारा नाही, अजिबात थारा आम्ही देऊ शकत नाही. जर ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांची अब्रू ही चव्हाट्यावरती मांडण्यासारखं काम जर कोणी करत असेल आणि ह्या एक मान मरातब किंवा नाही त्यांच्याबद्दल काही आदर असलेल्या संस्थांना आपल्या घरातल्या नोकरासारखा जर वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल आणि आमच्यावरती आरोप होणार असतील तर मला असं वाटतं हे आम्ही सहन करू शकत नाही. कोणी उठावं आणि आम्हाला टपली मारून जायचं आणि आम्ही त्याचं सहन करायचं हे होणार नाही.